सो वेलकम 5 days टू लाईटरूम वर्कशॉप द वेडिंग सागा. आपण रेकॉर्डेड व्हिडिओ क्रिएट करत आहोत. याच्यामध्ये आपण लाईटरूम ॲडोबी लाईटरूम 0पासून 100पर्यंत कसं वर्क करतं आहे यावर आपण काम करतो आहे. सो आपण लाईटरूममध्ये लाईटरूम ओपन करतो आहे. लाईटरूम ओपन झाल्यानंतर ना आपल्याला इथं फाईलमध्ये ह्या फाईल नावाच्या ऑप्शनमध्ये न्यू कॅटलॉग आहे. न्यू कॅटलॉगमध्ये आपल्याला न्यू कॅटलॉग क्रिएट करायचं आहे, जिथे आपण कोणताही वेडिंग पार्ट किंवा प्री वेडिंग पार्टचा एक प्रत्येक प्रोजेक्टचा वेगवेगळा कॅटलॉग बनवू शकतो. सो आपण याच्यामध्ये आपला पार्ट ठरवू आहे की आपल्याला कुठे प्रोजेक्ट बनवायचा आहे. सो इथं मी लाईटरूमच्या फाईलला नाव दिलं न्यू डेमो. ही माझी लायब्ररी तयार होते. लाईटरूम पुन्हा रिस्टार्ट होईल ऑटोमॅटिकली आणि परत एकदा तो कॅटलॉग शो होईल. सो आपण इम्पोर्ट करतो आहे. इम्पोर्ट केल्यानंतर ना जे आपले लोकेशन आहे, प्रिव्हियस लोकेशन समजा SSD असेल, सो आपण तिथे फोटोज घेऊ शकतो. कोणते घ्यायचे आपल्याला ते. इथे आपण वर्कशॉप नावाचा फोटोज आहेत, तो फोल्डर इम्पोर्ट करतो. आता या फोटोमध्ये आपल्याला फोटो सिलेक्शन करायचं आहे. सो आपण फोटो सिलेक्शन म्हणजे सॉर्टिंग आपण कॅमेऱ्यामध्ये पण करू शकतो आणि इथे लाईटरूमच्या सॉफ्टवेअरला पण करू शकतो. बेसिकली समजा आपल्याला 3 नंबरचा फोटो एडिटिंगसाठी रेटिंग करायचा आहे. सो तुम्ही 1 ते 5 मधले कोणताही डिजिट कीबोर्डचा दाबू शकता. मी एक्झाम्पली 3 दाबला तर माझा फोटो सेट रेटिंगला गेलेला आहे. त्यानंतर ना हा फोटो आहे, तर हा एक फोटो मी रेटिंग केला. त्याच्यानंतर ना हा एक फोटो आहे, रेटिंग केला. हे 3 फोटो माझे रेटेड झालेले आहेत. जेव्हा मी इथे फिल्टर्समध्ये जाईल आणि इथे रेटेड नावाचा ऑप्शन चॉईस करेल, त्यावेळेस हे फक्त 3च फोटो सिलेक्शनला दिसतील. हे प्रिव्हियस आहेत जे मी पहिल्यांदाच केले होते, तर यांना तुम्ही अनरेटेड करू शकताय. ओके, हे परत अनरेटेडमध्ये जातील. आलं लक्षात? सो आपण फोटो एडिटिंगला घेतो आहे. हा फर्स्ट फोटो आपण एडिटिंगला घेतो आहे. सो एडिटिंगमध्ये इथे आपल्याला डेव्हलपिंग ह्या ऑप्शनमध्ये आपण पूर्ण फोटो एडिट करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण काम करायचं आहे की इथे तुम्हाला ज्या चेहऱ्यावरती ब्लॅमिशेस वगैरे दिसतात आहे, जे हायलाईट दिसतात आहे, जे टेक्स्चर एलिमेंट दिसतात आहे, त्याला क्लिअरली करायचं आहे. आणि त्यानंतर आपण फोटो ऑब्जेक्टला प्रॉपरली एक्सपोजर, ब्राईटनेस ह्या गोष्टीकडे बघणार आहे. सो आपण इथे इरेजर टूल्समध्ये इथं पॅच टूल एक आहे, क्लोन टूल म्हणतात त्याला, आणि एक हिलिंग टूल आहे. सो आपण याची इंटेन्सिटी आणि फेदर साईज तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता एक्सपर्टीजनुसार. इथं हे ॲटोमॅटिकली डिटेक्ट करत आहे. जर तुम्हाला डिटेक्ट केलेला पार्ट नको असेल, दुसरा ऑर्डर घ्यायचा असेल, तर तुम्ही ऑर्डरही घेऊ शकताय. ट्राय करा की जास्त करून तुम्ही रिअल आयडेंटिटी जे आहे ते इरेज करायचे नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं बेसिक करेक्शन्समध्ये आपल्याला फर्स्ट की या फोटोमध्ये शॅडो जो आहे तो इथला पार्ट शॅडोचा तो कमी आहे, तर आपला शॅडोचा पार्ट आहे ना तो इन्क्रीज करायचा आहे. ओके, सेम टाईमला हायलाईट आपल्या हाय झाल्या आहेत, तर त्या थोड्याशा डाऊन करायच्या. ठीक आहे, बेसिक करेक्शन इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर आता फोटोवर आपल्याला स्किनवर आपल्याला काम करायचं आहे. सो इथे मास्किंग आहे. मास्किंगचा शॉर्टकट की आहे के. सो मी के दाबल्यावर मास्कट की न्यू मास्क लेअर रेडी झाली.
सो यावेळेस काय करायचं की दोघांच्याही स्किन एकसारख्या असतील, म्हणजे ब्राईडची आणि ग्रूमची किंवा सब्जेक्टमधल्या दोघांच्याही स्किन 2 किंवा 3पेक्षा लोकांचे जे स्किन सेम टोनच्या असतील तर वन मास्किंगमध्ये तुम्ही काम करू शकता. सो मी इथे तेच करणार आहे, वन मास्किंगमध्ये मी काम करेल. ज्या ठिकाणी मला फेसवर काम करायचं आहे तितकाच पार्ट मी सिलेक्शन करतो आहे. ओके. सो आता यामध्ये आपल्याला फर्स्ट कस्टममध्ये इथे आपल्याला कॉन्ट्रास्ट आहे तो डाऊन करायचा आहे. कॉन्ट्रास्ट डाऊन केल्याने एक स्किनला एलिमेंट आला आहे बघा, लक्षात घ्या. नॉर्मल हा होता, मी त्याला डाऊन केलेला आहे. सेम टाईमला आपल्याला शॅडो आहे ते इन्क्रीज करायचे, सेम टाईमला हायलाईट डाऊन करायचे, एक्सपोजर हलका डाऊन करायचा आहे. व्हाईटनेस आहे जो स्किनमध्ये तो पण आपण थोडासा डाऊन केला. आता स्किनचा टोन बघा कसा आला. ओके. यामध्ये तुम्ही ब्लॅकचा पण पार्ट थोड्या गोष्टी ॲडजस्टमेंट करू शकता. राईट, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर ना आपल्याला फेस क्लीन करायचा आहे. सो आपण इथं टेक्स्चर आणि क्लिअरिटी. टेक्स्चर मीन्स ज्या फोटोमध्ये, या फोटोमध्ये हे जे हायलाइटेड पार्ट दिसतो आहे एखाद्या एलिमेंटचा किंवा जो मेकअप केला आहे त्याचे जे टेक्स्चर आहे मीन्स हा टेक्स्चर आहे. आणि क्लिअरिटी जी आहे ती ह्या पूर्ण इमेज जे आपण जे सिलेक्ट केले त्याची क्लिअरिटी. जो आपल्याला स्मूथनेस मिळतो तो आपल्याला क्लिअरिटी डाऊन केल्यावर मिळत. हे बघा, मी फुल क्लिअरिटी डाऊन केली, फुल क्लिअरिटी डाऊन झाली, क्लिअरिटी अप केली, क्लिअरिटी हर्स झाली. सो हे आपल्याला 15-20च्या दरम्यान मेंटेन करायचं आहे. लाईटली आपल्याला टेक्स्चर डाऊन करतो आपण. ठीक आहे, ॲज इट इज इथपर्यंत ठीक केलं आपण. देन त्याच्यानंतर ना आपल्याला इथं जर आपल्याला थोडासा सिनेमॅटिक टोन स्किनला आणायचा आहे तर हे कोर्समध्ये आपण हा मिड टोन आहे, हा हायलाईट आहे आणि हा शॅडो आहे. ओके. सो आपण शॅडोला हलका इन्क्रीज करायचा, हायलाईटला हलका डाऊन करायचा, रेफरन्स थोडासा लाईटली डाऊन केला. आता बघून घ्या कसा टोन आलेला आहे. येतोय लक्षात? इथपर्यंत ओके. त्यानंतर ना आपण कलर ग्रेडिंगमध्ये जातो आहे, जिथं कलर ग्रेडिंगमध्ये आपण बेसिक करेक्शन्स इथं केलेले आहे. आता व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन. व्हायब्रन्स मीन्स ज्या इमेजमध्ये जे कलर दिसतात आहे तुम्हाला, मध्ये रेड दिसतो आहे, ब्ल्यू दिसतो आहे, गोल्ड दिसतो आहे, त्या कलरची इंटेन्सिटी मीन्स व्हायब्रन्स आहे. आणि पूर्ण इमेजमधला कलर आहे दॅट कॉल्ड ॲज सॅच्युरेशन. ज्यावेळेस मी व्हायब्रन्स वाढवतो त्यावेळेस फक्त त्या पर्टिक्युलर पार्टमधले कलर वाढतात आहे, आणि ज्यावेळेस मी सॅच्युरेशन वाढवतो पूर्ण इमेजमधलं सॅच्युरेशन वाढतं आहे. लक्षात. सो आपल्याला ह्या गोष्टी मेंटेन करायच्या. व्हायब्रन्स आपण हलका वाढवला. त्यानंतर ना इथं कलर मिक्सिंग आहे, जिथे आपण सॅच्युरेशन, ल्युमिनस आणि ह्यूज हे बघणार आहे. सॅच्युरेशनमध्ये आपल्याला जो पार्ट जो आहे, जो एक इमेजमधला एक पार्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा. म्हणजे जर याच्यामध्ये जर कलर जो आहे रेड आहे तर त्याच्या अपोजिटला ब्ल्यू आहे, तर ब्ल्यूला पॉपअप करायचं, रेडला थोडासा डाऊन करायचा. सो इथं ब्ल्यू कलर तो आपण फिलअप केला आणि रेडला हलका पॉपअप केला. ओके. त्यानंतर ना ऑरेंज टोन आहे, थोडासा लाईटली आपल्याला ऑरेंज पिंक शेड करायचे. आता ह्या इमेजमध्ये आपल्याला पर्पल किंवा मॅजेंटा जी पिंक शेड आहे ती आपल्याला मेंटेन करायची, तर हलकी आपण ती मेंटेन केली. ओके. ह्यूजमध्ये गेलो, इथेही सुद्धा आपण ब्ल्यूला कॉन्ट्रा अवेलेबल करू शकतो. रेडला सुद्धा लाईटली फील देऊ शकतो आपण की जो एक टेक्स्चर एलिमेंट क्रिएट होईल. ल्युमिनसमध्ये सुद्धा आपण
रेडला डाऊन करतोय, ब्ल्यूला व्हेरी करतोय. इथपर्यंत गोष्टी लक्षात आल्या. आता कलर ग्रेडिंग म्हणजे ह्या पूर्ण इमेजमध्ये एक ग्रेड आणायचं किंवा टोन आणायचं आहे. ओके, सो हा मिड टोन आहे, हा शॅडो आहे आणि हा हायलाईट आहे. हा आहे तो मिड पॉईंट आहे. मिड पॉईंटच्या बाहेर येऊन आपल्याला एक मिड टोनला ग्रेड करायचा असतो. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल शॅडोमध्ये जातो आहे. इथे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट होत नाही तोपर्यंत ह्या फाइंड आउट करा की तुम्हाला कलर कुठला मेंटेन करायचा आहे. ओके, मी थोडासा पिंक शेडमध्ये ट्राय करेन किंवा मी ग्रीनमध्ये जाईन. ओके, देन मी हायलाईटला पिंकमध्ये ठेवेल आणि मिड टोनला येलोमध्ये टाकेल. याचे जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्ही अप अँड डाऊन करू शकताय. इथं ब्लेंडिंग आणि बॅलन्स आहे. ज्या काही गोष्टी आपण बॅलन्स करतोय म्हणजे जे आपण कलर एलिमेंट टेक्स्चर्स ॲड केले, जे कलर ग्रेड केले त्याचे बॅलन्सिंग करणार. ओके, आता बघा एक पिंक टोन पण आला आहे आणि थोडं प्रॉपरली ग्रेड पण आला. देन त्याच्यानंतर हा डी नॉईज आहे. प्रत्येक इमेजमध्ये नॉईज असतो, तर आपण डी नॉईज ऑप्शन ट्राय करायचा. डी नॉईजने इमेजमध्ये जे फ्लक्च्युएट असतात किंवा नॉईज असतो हलकासा तो क्लिअर केला जातो. तो 50% किंवा 60% आपण करायचं आहे, जेणेकरून की जास्त पण आपली इमेज हर्ष होणार नाही. ओके, डी नॉईज झाल्यानंतर आपण इथं गेन बघणार आहे की इमेजमध्ये जर टेक्स्चर एलिमेंट एक थोडासा सोशल मीडिया जे आपण पोस्ट करतो त्यावेळेस सोशल मीडियासाठी आपल्याला एक टेक्स्चर किंवा एक क्लिअरिटी आपल्याला हवे असते. ज्यावेळेस आपण इंस्टाग्रामला पोस्ट करतो त्यावेळेस इंस्टाग्राम आपला जो रेशो आहे अपलोड करण्याचा तो एक ठरलेला आहे, कंप्रेस आहे. तर तो रेशो आपण आपल्या फोटोमध्ये जर आपला फोटो 10 ते 12 MBचा आहे तर इंस्टाग्रामवर 2 ते 2.5 MBपर्यंत तो फोटो अपलोड होत असतो. तर त्यावेळेस आपल्याला फोटोची आपली जी क्लिअरिटी आहे ती डाऊन न होण्यासाठी आपण गेन हलका ॲड करत असतो. ठीक आहे, इथं शार्पनिंग आहे. त्याच्यानंतर मॅन्युअल नॉईज रिडक्शनमध्ये आपण नॉईज रिडक्शन करू शकतो. कलरमधले गेन्स आहेत, प्रत्येक कलरमधले नॉईज आहेत ते आपण व्हेरी करू शकतो. त्यानंतर आपण इथं लेन्स करेक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही कंपनीच्या ओरिजिनल लेन्स यूज करता त्यावेळेस जी तुमची फोकल लेंथ आहे ती प्रॉपर आहे का, तर ती इथून तुम्ही फोकल लेंथ ॲडजस्टमेंट करू शकता. इथं तुम्हाला लगेच तुमच्या कॅमेऱ्याचं आणि तुमच्या लेन्सचं फोकल लेन्सचं नाव ॲडजस्टमेंट इथं होईल. इथून तुम्ही फोकल लेंथ तुमची व्हेरी किंवा डाऊन करू शकताय. ओके, त्यानंतर इथं लेन्स ब्लर आहे म्हणजे जो मागचा जो एरिया आहे तो आपल्याला ब्लर करायचा असेल तर अजून तोही आपण याच्यामधून करू शकतो. त्यानंतर इथं इफेक्टमध्ये आपण जी हायलाईट प्रॉपर्टी अमाऊंट आहे त्याला आपण डाऊन करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल ही हायलाईट प्रॉपर्टी जी आहे त्याला आपण लाईटली डाऊन करतो आहे. ठीक आहे, आता हा मी जो गेन पॉईंट सांगितला इथं तुम्ही लाईटली गेन आपण वाढू शकतो. इमेजमध्ये गेन वाढल्यानंतर एक टेक्स्चर एलिमेंट बनायतो. हा मी गेन फुल केला आहे. फुल केल्यानंतर एक बारीकसा टेक्स्चर एलिमेंट दिसते. सो आपल्याला एक मिडल अमाऊंटपर्यंत आपल्याला गेन ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर इथे इमेजमध्ये कॅलिब्रेशन आहे. कॅलिब्रेशनमध्ये आपण जे काही गोष्टी कलर्स यूज केलेले आहेत म्हणजे तर रेड आणि ग्रीन जास्त यूज केलेला आहे आणि प्रायमरी जो कलर तो ब्ल्यू आहे. सो आपल्याला ह्या 3 कलरचं कॅलिब्रेशन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा पार्ट आहे. काही लोक हे स्किप करतात. ज्यावेळेस आपण हे कलर वापरले आहेत त्यावेळेस ह्या कलरचं ॲक्युरेसी आणि कॅलिब्रेशन होणं गरजेचं आहे. सो आपण यामध्ये काय करणार आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत की यूज आपण थोडंसं हलका व्हॅरी करतो आहे आणि सॅच्युरेशन हलका डाऊन करतो आहे. ठीक आहे, सेम टाईमला आपण ग्रीनचं सॅच्युरेशन हलकं डाऊन करतो आहे.
आणि इथं ब्ल्यूचं सॅच्युरेशन हलकं अप करतो आहे. आता हा पूर्ण फोटो बघा, आफ्टर अँड बिफोर. हा बिफोर आहे, इथं स्किनचं तुम्हाला वर्क दिसेल. फुल फोटो एकदा तुम्ही चेक करा कसा वाटतोय. ओके. आता हा पूर्ण फोटोला आपण एक काम केलेलं आहे, एक मास्किंग केलेलं आहे. ते पूर्ण मास्किंग फोटोज जे काही ग्रेडिंग केले ते आपल्याला सेव्ह करायचे, म्हणजे आपण नेक्स्ट फोटोला डायरेक्टली ती फोटो फक्त प्रिसेट आहे तो अप्लाय करणार आहे. त्यावेळेस इथं प्रिसेटच्या ऑप्शन्सला इथं क्रिएट प्रिसेट आहे, इथे जाऊन तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये, म्हणजे जो काही ग्रुप आहे तुमचा त्या ग्रुपमध्ये, किंवा ग्रुप नसेल किंवा क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अदरवाईज तुम्ही इथं जाऊन प्रिसेटला नाव देऊ शकता. मग मी समजा 06 असं नाव दिलं. यामध्ये तुम्ही काय काय घेत आहे, बेसिक सेटिंग्स घेतलेले आहेत, कलर मिक्सिंग घेतलेलं आहे, कलर ग्रेडिंग घेतलेलं आहे, लेन्स करेक्शन्स घेतलेले आहे, इफेक्ट घेतलेले आहे, गेन घेतलेलं आहे, कॅलिब्रेशन घेतलेलं आहे. मी फक्त काय घेतलेलं आहे, मास्किंग हे प्रत्येक फोटोला मॅन्युअली करावं लागतं. ठीक आहे, कारण मास्किंग प्रॉपरली तुमचं झालं तरच तो फोटोला रिझल्ट भेटेल. सो मी हे क्रिएट केले, तर ही माझी प्रिसेट आहे ते पूर्णपणे क्रिएट झालेली आहे. ज्यावेळेस माझ्याकडं एखादा दुसरा फोटो येईल सिमिलर बॅकग्राऊंडचा किंवा सिमिलर टेक्स्चरचा, त्यावेळेस मी फक्त तो फोटो सिलेक्ट करेल, ती प्रिसेट सिलेक्ट करेल, देन पेस्ट करेल. मग पूर्ण ग्रेडिंग झालेलं आहे. मला फक्त आता इथं बेसिक करेक्शन्स करायचे आहेत की जे मी मास्किंग करून करू शकते. ऑलराईट, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता जर तुम्हाला मल्टिपल फोटोज, म्हणजे या फोटोतला जो फोटो आपला आहे हा फोटो आहे, त्यानंतरनं हा फोटो आहे आणि त्यानंतरनं हा फोटो आहे, ह्या 3 फोटोंना ॲट अ टाईम एडिट करायचं आहे. सेम सेटिंग्स इथपर्यंत सिंक्रोनाइज करायचे किंवा इथपर्यंत सिंक्रोनाइज करायचं. तर ह्या फोटोला आपण सिलेक्ट करणार. त्याच्यानंतरनं कमांड किंवा तुम्ही शिफ्टनी हे बाकीचे 2 फोटो सिलेक्ट करू शकताय. ओके, हे सिलेक्ट केल्यानंतर इथं सिंक नावाचं ऑप्शन आहे. ज्यावेळेस तुम्ही सिंक करताल, सेम मागाशी जसं तुम्ही प्रिसेट अप्लाय करताना करत होता तसं सिंक करताना तुम्ही सिंक करा. त्यानंतरनं तुम्हाला इथं सिंक्रोनाइज ऑप्शन आहे. 3 फोटोंना ॲट अ टाईम सेम प्रिसेट पडतील आणि तुमचा फोटो 3ही फोटो वन टाईम एडिट होतील. ओके, हीच गोष्ट तुम्हाला इथं जेव्हा फोटोज एक्सपोर्ट करताय त्यावेळेससुद्धा, फोटो एक्सपोर्ट करतानासुद्धा हीच गोष्ट करायची आहे. एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर ना आपण इथं एक्सपोर्ट ज्या ठिकाणी करायचं आहे त्याचं लोकेशन लावणार. ठीक आहे, एक्झाम्पल आपण एक लोकेशन लावूया. डेमो नावाचं फोल्डर क्रिएट केलं मी, चॉईस केलं. देन त्याच्यानंतरनं JPG क्वालिटी आहे. सो ज्यावेळेस आपण सोशल मीडिया पोस्ट करणार आहे किंवा आपण स्वतःसाठी करत असेल वर्क सेव्ह करताना इमेज, त्यावेळेस हे फुल ठेवायचं. जर आपल्याला क्लायंटला द्यायचे आहेत आणि जर कंप्रेस क्वालिटी द्यायची तर तुम्ही ही कंप्रेससुद्धा 60 to 80पर्यंत ठेवू शकता. कलर स्पेस जो आहे तो कंपल्सरी sRGBच ठेवायचा. त्यानंतरनं इथं वॉटरमार्किंग आहे, तुमचं ॲटोमॅटिकली वॉटरमार्क इथं लागले जातात. एडिटमध्ये जायचं आहे, तुमचा जो काही लोगो असेल तो इथून चॉईस करायचा आहे. इथं जाऊन तुम्ही तुमचा लोगो घेऊ शकता. एक्झाम्पल मी हे इथं गेलो, हा मी व्हाईट PNG घेतला.
इथे घेतला. ह्याला मी मॅन्युअलीसुद्धा मोठं बारीक करू शकतो आहे किंवा इथून मी ॲडजस्टमेंट करू शकतो आहे. आणि मग तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सेम जे नाव असेल त्या नावाने तुम्हाला तो वॉटरमार्क सिलेक्ट करायचा आहे आणि एक्सपोर्ट. इथं तुमच्यात सिलेक्टेड 3 फाईल आहेत, त्या ॲटोमॅटिकली एक्सपोर्ट होतील. ओके. सो आपण ही व्हिडिओ जे पूर्ण लाईटरूम शॉर्टमध्ये शिकवण्याचा ट्राय केलेला आहे. बाकी तुमच्या कन्सेप्ट्स आणि ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही रिपीटेड ही व्हिडिओज पहा, त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जातील. आणि जर कोणाला काही क्वेरीज असेल तर आपल्या कस्टमर टीमशी कॉन्टॅक्ट करा. प्रीसेट यामध्ये कशा बनवायच्या तेही सांगितले आणि प्रीसेट कशा अप्लाय करायच्या तेही तुम्हाला सांगितले. ओके. सो आपण एक्सपोर्ट झाल्यानंतर फोटोज आपण पाहूया. इथं डेमो नावाचं फोल्डर क्रिएट झालं, सेव्ह होत आहे. ते 3rd इमेज सेव्ह होती आपली. पहा कशी झाली. इथं लोगोसुद्धा आलेला आहे आणि प्रॉपरली मॅन्युअली आपण ही ग्रेड केलेली आहे. राईट. सो लेट्स बाय. जर कोणाला काही क्वेरीज असतील तर कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना कोणाला न्यू ॲडमिशन्स घ्यायचे असतील त्यांनी आपल्या कस्टमर टीमशी सपोर्ट करा. 5 दिवसाचं प्रॉपरली लाईटरूम वर्कशॉप असेल हे, ज्यामध्ये पूर्णपणे मार्केटिंग स्ट्रॅटजी, कॅनवा, फेसबुक मेटा ॲड्स ह्या गोष्टींचा एक्सप्लेनेशन दिलं जाईल. लेट्स बाय. गुड बाय.